सर्वांना नमस्कार. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे नवनियुक्त शिक्षकांची म्हणजे 2022च्या भरती प्रक्रियेद्वारे ज्या लोकांची निवड झालेली आहे, 2023-24मध्ये ज्या लोकांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत, तर या लोकांची आंतरजिल्हा बदली होणार का? होणार असेल तर ती कशी होऊ शकते किंवा त्याला जर अडचणी असतील तर त्या नक्की कोणत्या, या संदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला शेअर करायला देखील विसरू नका. कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या शिक्षकाशी संबंधित वेगवेगळी जी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती आहे, इम्पॉर्टंट टिप्स असतील, या संदर्भात सविस्तर व्हिडिओ नियमितपणे येत राहतील. त्याशिवाय इतरही जर कोणी सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्या संदर्भात देखील नियमित माहिती या चॅनलवर येणारच आहे. ओके, तर त्यामुळं सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत त्याच्यासमोरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून याच्यावर व्हिडिओ आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुमचा व्हिडिओ, कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी मिस होणार नाही. ओके, तर पहा, आपण मूळ विषयावर येऊया. बघा, मग ज्यावेळेस आपण नवनियुक्त शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत आपण त्या ठिकाणी विचार करतोय, तर बघा, जर आंतरजिल्हा बदलीचा जर आपण विचार करायला गेलो तर आता बघा, जी नवीन शिक्षण सेवकांची जी भरती झालेली आहे याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% लोक हे पर जिल्ह्यातले आहेत. म्हणजे आपला स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात ज्यांनी नोकरी स्वीकारली आहे असे जवळपास 90% लोक आहेत. आणि मग ह्या 90% लोकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार का, हा या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हा आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, ज्यावेळेस आंतरजिल्हा बदलीचा आणि नवीन नियुक्त शिक्षकांचा जर ज्यावेळेस आपण विचार करतोय, त्या ठिकाणी आपल्याला दोन सगळ्यात महत्त्वाचे जे शासन निर्णय आहेत ते महत्त्वपूर्ण ठरतात. त्याच्यामध्ये आहे एक म्हणजे ग्रामविकास विभागाचा जो 23 मे 2023 रोजी जो काही शासन निर्णय आला, तो पूर्ण शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली संदर्भातील हा शासन निर्णय आहे. आणि त्याच्यानंतर 21 जून 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं त्या ठिकाणी एक मोठा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला आणि नवीन नियुक्त होणारे जे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी भरती प्रक्रियेतून वगळण्यात यावं. जे जुने एक्झिस्टिंग शिक्षक आहेत तर ह्या जुन्या शिक्षकांना त्या ठिकाणी एक वेळेस बदलीची संधी देण्यात यावी आणि त्यांच्या बदल्या करू नयेत असा देखील त्याच्यामध्ये उल्लेख होता. आणि नवीन नियुक्त झालेल्या पवित्र पोर्टलवाल्या शिक्षकांना इथून पुढे त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदल्या बंद करण्यात याव्यात असा त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख आहे. आणि त्यांनी त्या प्रकारचा शासन निर्णय काढलेला आहे. परंतु जर आपल्याला याचा विचार करायचा असेल नक्की, मग आता यातला नक्की शासन निर्णय कोणता लागू होणार आणि शिक्षकांच्या त्या ठिकाणी ह्या नवीन नियुक्त शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होऊ शकतात की होऊ शकत नाही, म्हणून त्या मूळ शासन निर्णय आणि त्याच्यातील जे काही विषय आहेत त्याच्यावर आपण थोडक्यात फोकस करूया. बघा, जर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय असेल तर हा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा जिल्हा परिषद शिक्षकांच्या पूर्णपणे हा ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतला विषय आहे. बदल्याचं सर्व व्यवस्थापन हे ग्रामविकास विभागामार्फत केलं जातं. त्याच्यामुळं शिक्षकांच्या बदलीसाठी जे बी नियम जे असतात ते ग्रामविकास विभागाचे प्राधान्याने त्या ठिकाणी लागू होतात. ओके, आणि ग्रामविकास विभागाच्याच शासन निर्णयाच्या आधारे त्या ठिकाणी शिक्षकांची बदली प्रक्रिया चालते. म्हणजे 23 मे 2023चा जो शासन निर्णय आहे, आज देखील मागच्या टप्प्यात देखील त्याच्याद्वारे बदल्या झाल्या आणि पुढं जो प्रस्तावित टप्पा आहे मेमध्ये होणारा, तर त्याच्यामध्ये देखील 23 मे 2023च्या शासन निर्णयानुसारच आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. ओके, आणि हा जो शासन निर्णय, या शासन निर्णयामध्ये कोठेही नवीन शिक्षकाला बदली देणं न देणं याच्याविषयी कोठंही उल्लेख नाही. उलट त्यांची अट काय आहे तर संवर्ग 1-2चे जे कर्मचारी असतील तर तो 3 वर्षानंतर त्या ठिकाणी या शासन निर्णयानुसार बदली करण्यासाठी पात्र होतो. आणि जो नियमित शिक्षक आहे म्हणजे जो पती पत्नी नाही, संवर्ग 1मध्ये येत नाही, तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी 5 वर्षानंतर बदलीचा हक्क ह्या शासन निर्णयामुळे त्या ठिकाणी मिळतो ग्रामविकास विभागाच्या 23 मे 2023च्या शासन निर्णयानुसार. परंतु जो आता 21 जूनला शासन निर्णय आला ज्याद्वारे नवीन शिक्षकाला बंदी घालण्यात आली बदलीसाठी, तर ज्यावेळेस आपण याचा त्या ठिकाणी विचार करतो
तर बघा त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही हे ग्रामविकास विभागाशी चर्चा करून हा शासन निर्णय काढलेला आहे, पहिली गोष्ट. परंतु दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तर याच्यामध्ये थोडक्यात जर एक बारकाईने पाहिलं तर जे या अंतर्गत जे धोरण सांगितलं शासनाचं शालेय शिक्षण विभागानं, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट तरतूद केली की आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागानं त्यांच्या बदली धोरणामध्ये करण्यात यावी अशी त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. म्हणजे ग्रामविकास विभाग जोपर्यंत ह्या तरतुदी त्यांच्या शासन निर्णयामध्ये करणार नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी कोणाचीही आंतरजिल्हा बदली त्या ठिकाणी बंद होत नाही. त्याच्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की बाबा नवीन नियुक्त शिक्षकाला बदली आहे का नाही आहे का, आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वेगवेगळे त्या ठिकाणी निर्णय त्या शिक्षकाकडून देखील घेतले जाण्याची शक्यता आहे. काही राजीनामा देण्याची शक्यता आहे. काही पेसा भरतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आंतरजिल्हा बदली नाही म्हणून चुकीचे निर्णय, कंत्राटीसारखे पद स्वीकारण्याचं सुद्धा त्या ठिकाणी निदर्शनास येतात या बाबी. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंतरजिल्हा बदली ही पूर्णतः ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार होते. आणि जो 21 जूनचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय, त्याच्यात सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या तरतुदी आंतरजिल्हा बदली संपूर्ण बंद करण्याची जी तरतूद आहे ती ग्रामविकास विभागानं त्यांच्या विभागाच्या शासन निर्णयामध्ये करावी. आणि मग ह्या सुधारित निकषांच्या आधारे बदली प्रक्रिया त्यांनी जुन्या लोकांची त्या ठिकाणी करण्यात यावी असं स्पष्ट आहे. परंतु जर आपण 21 जून 2023 पासून आजपर्यंत त्या ठिकाणी जर विचार केला तर आम्ही सातत्यपूर्ण या शासन निर्णयाचा शासन दरबारी विरोध केलेला आहे. विशेषतः अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आम्ही पाठपुरावा केला की 21 जूनच्या या तरतुदी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये येता कामा नाहीत. कारण की एकदा जर ह्या तरतुदी त्या ठिकाणी आल्या तर नवीन शिक्षकांची त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली कायमची बंद होऊ शकते, ती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही खंबीरपणे ठामपणे त्या ठिकाणी भूमिका मांडलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, जोपर्यंत ही तरतूद होणार नाही पहिली गोष्ट, तोपर्यंत तुम्हाला बदलीला अडचण नाही. कारण की 3 वर्ष झाले की तुम्ही संवर्ग 1 संवर्ग 2 वाले ॲक्च्युली पात्र होत आहे. आणि बाकीचे जे लोक आहेत तर ते 5 वर्षानंतर तर सगळेच त्या ठिकाणी पात्र होत आहे. आता बाकीचा जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हांतर्गत बदली सुद्धा त्या ठिकाणी रद्द करण्याचं स्पष्ट सांगितलं होतं. फक्त एक वेळच संधी देऊ. आणि विशेष म्हणजे आणखी सगळ्यात महत्त्वाची जी बाब मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की बघा, तुम्हाला फक्त आंतरजिल्हा बदलीलाच त्यांनी बंदी घातली नव्हती, तर जिल्हांतर्गत बदलीचं सुद्धा धोरण त्यांनी सांगितलं होतं. फक्त एक वेळच संधी देण्यात यावी आणि त्याच्यानंतर सगळ्या बदल्या त्या ठिकाणी बंद करण्यात याव्यात. परंतु त्याच्यानंतर आम्ही जे संघटनेच्या सातत्यपूर्ण ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला त्याचा परिणाम म्हणून 18 जून 2024ला त्या ठिकाणी जिल्हांतर्गत बदलीचा नवीन शासन निर्णय ग्रामविकास विभागानं त्या ठिकाणी स्पष्टपणे काढलेला आहे. आणि या शासन निर्णयाद्वारे जे की शालेय शिक्षण विभागाने सांगितलं होतं की यांच्या बदल्या करू नका किंवा एकदाच त्यांना संधी द्या, तर ते पूर्णपणे धोरण त्या ठिकाणी नाकारलेलं आहे ग्रामविकास विभागाने. आणि स्पष्टपणे सांगितलंय की प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी कशा बदल्या होतील याचं नवीन धोरण त्या ठिकाणी ग्रामविकास विभागानं तब्बल 1 ते 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 18 जूनला त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि येत्या वर्षापासून हे जिल्हांतर्गत बदल्या सुद्धा आता ज्या मेमध्ये त्या ठिकाणी पहिल्या म्हणजे नवीन धोरणानुसार अगोदरही होत होत्या, परंतु हे जे 18 जूनचं धोरण आहे त्यानुसार या ठिकाणी त्या पार पडणार आहेत. आणि त्याच्यामुळं माझं आपल्या सगळ्यांना आग्रहाचं मला सांगायचं आहे की आता बघा, जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी होत आला आहे. त्याच्यानंतर देखील आंतरजिल्हा बदलीबाबत ग्रामविकास विभागाने कोणतीही या शासन निर्णयानुसार तरतूद त्यांच्या 23 मेच्या शासन निर्णयात केलेली नाही किंवा सुधारित परिपत्रक काढलेलं नाही. त्याच्यामुळं नवीन शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीबाबत कोणताही संकोच बाळगू नये किंवा ती तरतूद अस्तित्वात येणार नाही याच्यासाठी आपण पूर्णपणे त्या ठिकाणी 100% पाठपुरावा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं तरी ही तर आलेलीच नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे की जिल्हांतर्गत बदलीबाबत देखील शासनानं हे शालेय शिक्षण विभाग क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाने धोरण शासनाचं सांगितलं होतं की त्यांना देखील एकच वेळ संधी देण्यात येऊन परत बदली नाही. तर हे धोरण देखील ग्रामविकास विभागाने पूर्णपणे नाकारून नवीन दरवर्षी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बदल्या या शिक्षकांच्या केल्या जातील विशिष्ट नियमाच्या आधारे
त्यांच्या पात्रता वगैरे सगळं काही जाहीर केलेलं आहे. म्हणजेच हा जो 21 जून 2023चा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे, त्याला एक प्रकारे ओव्हरलॅप करण्याचं काम या 18 जूनच्या शासन निर्णयाने केलं. आणि त्या 21 जूनच्या शासन निर्णयाची जी मूळ तरतूद होती की आंतरजिल्हा बदली पूर्णपणे बंद करण्याची, ही देखील कुठेही आजपर्यंत स्वीकारण्यात आलेली नाहीये आणि येते पुढेही ते इतक्या सहजासहजी स्वीकारली जाईल अशी कोणतीही शक्यता नाही. आणि जर तशी शक्यता निर्माण झाली तर आपण आपल्या संघटनेच्या मार्फत ठामपणे आपण नवनियुक्त शिक्षकांच्या सोबत आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही तरतूद आपण अस्तित्वात येऊ देणार नाहीत. याचा नवनियुक्त शिक्षकांनी पूर्णपणे ॲश्युअर्ड राहायचं, गॅरंटी घ्यायची. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमच्या बदल्या ह्या नियमानुसार होतील, जे की 23 जून 2023चं जे धोरण आहे त्यानुसार तुमच्या बदल्या चालू राहतील. जर याच्यामध्ये आणखीही काही जर अडचण आली, नवीन शुद्धीपत्रक आलं किंवा काढण्याचा प्रयत्न झाला तर ठामपणे आपण त्याला विरोध करू आणि ते हाणून पाडू. त्याच्यामुळे सध्या 21 जून 2023च्या शासन निर्णयावर खूप जास्त फोकस करण्याची कोणीही गरज नाही. आणि म्हणून तुम्ही मेन 23 मे 2023चा जो शासन निर्णय आहे याच्यानुसार नक्की त्या ठिकाणी बदल्या होतील, हे त्या ठिकाणी मी ठामपणाने सांगतो. त्याशिवाय ह्या ज्या शासन निर्णय आहेत हे दोन्ही 23 मेचा असेल आणि 23 मे 2023चा असेल आणि 21 जून 2023चा, तर हे दोन्हीही शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून ठेवेल. ओके, जेणेकरून तुम्हाला देखील ते पाहता येतील. ओके, तर या दृष्टिकोनातून आपल्या नवनियुक्त शिक्षकाच्या देखील आज ताग आहेत. आजच्या परिस्थितीनुसार शासन निर्णयानुसार तरी तुमच्या त्या ठिकाणी बदल्या व्हॅलिड आहेत. जर यदा कदाचित हुकून चुकून जर काही असं परिपत्रक किंवा शुद्धीपत्रक आलं तरच त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते, परंतु ती अडचण आपण त्या ठिकाणी होऊ नये याची आपण त्या ठिकाणी नक्की खबरदारी घेऊ. किंवा एखादं परिपत्रक काढून 21 जूनचा संदर्भ देऊन देखील एखाद्या परिपत्रकाद्वारे ते तुम्हाला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करू शकतात. तर आपण ठामपणाने विरोध करून त्यांचे हे मनसुबे त्या ठिकाणी 100% हाणून पाडून, विशेष म्हणजे आता आचारसंहिता लागली, आचारसंहितेनंतर शासन बदलते आणि शासन बदलल्यानंतर त्या ठिकाणी अशी कोणतीही परिस्थिती नाही की लगेच शासन बदललं म्हणजे कमीत कमी शिक्षण मंत्र्यांचं खातं तरी बदलेल जर हे सरकार परत आलं तर. आणि हे सरकार गेलं त्या ठिकाणी नवीन आलेले ते हे जुनं धोरण 100% बाजूला ठेवतील, हे ठामपणाने तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आणि तुमच्या बदल्या, नवीन नियुक्त शिक्षकांच्या बदल्या कायम राहतील याच्यासाठी आमची संघटना, अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य कायम तुमच्यासोबत असेल, हे तुम्हाला ठामपणाने या ठिकाणी सांगतो. ओके, तर हे झालं आंतरजिल्हा बदलीबाबत. त्यासोबतच बाकी इतर काही जर तुमचे क्वेश्चन असतील, काही क्युरी असतील तर नक्की तुम्ही चॅट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडा. या संदर्भात देखील तुमच्या काही शंका काही असतील, काही सूचना असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की खाली जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच त्याच्यासमोरचं बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना एक वस्तुनिष्ठ माहिती आपल्या बांधवापर्यंत पोहोचेल. तसेच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मोठ्या प्रमाणात कमेंट करा. ओके, धन्यवाद.